तुम्हाला असं वाटत असेल ना, की हे आमचं काय सुरू आहे इथे? तर आजचा व्लॉग पूर्ण बघा, खूप मजा येईल तुम्हाला. हॅलो, कसे आहात? तर आम्ही सर्व फ्रेंड्सचं 2 दिवसाआधी ठरलं होतं, की आपण भेटूया. प्रश्न पडला होता, की कुठे भेटायचं? तर मग आम्ही सुचवलं, की एक काम करूया, आपण ना शॉपिंगला जाऊया. कारण सर्वांना काही ना काही तर घ्यायचंच होतं आणि मेन म्हणजे तर साडी तर घ्यायचीच होती. म्हणून मग आम्ही पोहोचलो साडी मार्केटला. साडी मार्केटला पोहोचल्यावर सर्वात आधी गेलो आम्ही वाडाला. वाडाला सेल सुरू होता. खूप छान-छान साड्या होत्या आणि अवनीने एक साडीसुद्धा घेतली, खूप सुंदर घेतली. आणि इथे तुम्हाला सांगते काय सुरू होतं. 2 दिवसाआधी झाला होता अवनीचा बर्थडे आणि सर्वजण तिच्या मागे लागले होते, "पार्टी दे, पार्टी दे" म्हणून. तर ती बोलले, की "ठीक आहे, मी देते पाणीपुरीची पार्टी." तर मग तिने आम्हाला सर्वांना पाणीपुरीची पार्टी दिली. पण मी तिला बोलले, की "मी अनलिमिटेड खाईल हां, चालेल ना तुला?" तर ती बोलली, "काही प्रॉब्लेम नाही, तुला जेवढं वाटेल तेवढं खा." पाणीपुरी वगैरे खाऊन झाली आणि माहिती पडलं मला, की माझ्या गाडीचा टायर झाला आहे पंक्चर. आणि त्यामध्ये माझा गेला 1 तास आणि या गेल्या होत्या दुसऱ्या दुकानात साडीच बघायला. मला तिथे पोहोचताच नाही आलं कारण माझा ऑलरेडी 1 तास टायर पंक्चरमध्ये चालला गेला होता. मग आम्ही कॉर्ड सेट वगैरे बघायला गेलो. कॉर्ड सेट वगैरे बघितला. अवनीने खूप सुंदर कॉर्ड सेट घेतला. स्वातीने खूप सुंदर साडी घेतली. मग आम्ही म्हटलं, की "मी साडी बघितलीच नाही, तर एक काम करूया इंद्रायणीमध्ये जाऊ." आम्ही पोहोचलो इंद्रायणीमध्ये. इंद्रायणीमध्ये खूप सुंदर-सुंदर साडीज होती आणि या दोघींचं बघा काय सुरू आहे इथे. फायनली काजलनी खूप प्रिटी अशी साडी घेतली इंद्रायणीमधून. मला तर खूप आवडली. मग मी काजलला मेट्रो स्टेशनला सोडलं कारण तिला घरी जायला होत होता उशीर आणि आम्ही पोहोचलो गांधीबागला. गांधीबागला इथला ब्रेड पकोडा खायला कारण इथला ब्रेड पकोडा खूप जास्त टेस्टी असते आणि मी कधी पण आले तर इथला ब्रेड पकोडा खाते. आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचलो भांड्यांच्या दुकानामध्ये कारण अवनीला घ्यायचा होता चॉपिंग बोर्ड. मी तिला बोलले, की "एक काम कर, तुला जे घ्यायचं आहे तू ते घे आणि आता मी निघते कारण मला घरी जायला लेट होईल." तर ती पण बोलले, की "हो, आपण नेक्स्ट टाईम भेटूया." तर मी त्यांना बाय वगैरे केलं आणि घरी जायला निघाले. असा होता आजचा दिवस.